नाशिकमध्ये कालपासून पाण्याची पातळी सातत्यानं वाढतीये। नाशिकच्या गोदाघाट परिसरात एकीकडे पूर आलेला आहे, तर दुसरीकडे गोदाघाट परिसराच्या लगत असलेल्या सराफ बाजार परिसरामध्ये आता पाणी शिरल्यामुळे दुकानांमधल्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर गंगापूर धरणातनं कालपासून सातत्यानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। परिणामी आता सराफ बाजार परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास 30 फुटांपर्यंत पाणी पोहोचलं आणि त्याच्यामुळे या पाण्यामुळे दुकानात पाणी शिरल्यामुळे हे सगळे दुकानं जे आहेत ते आता पूर्णपणे या ठिकाणी पाण्याच्या एकूणच आधिपत्याखाली आल्याचं बघायला मिळतं आहे। आपण दुकानांमध्ये जर बघितलं तर दुकानामध्ये सुद्धा चिखलाचा गाळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। हे सगळं सामान जे आहे ते अस्ताव्यस्त झालेले आहे आणि एकूणच रात्रीपासून खरं तर हे दुकानदार जे आहेत ते या ठिकाणी आपल्या दुकानातला सगळा माल जो आहे तो आता पुन्हा एकदा आवरसावर करायला सुरुवात करतायत। नेमकं काय झालं, मध्यरात्रीच्या सुमारास काय कसं वाढलं पाणी? काल डेमून पाणी सोडलं, पण पाऊस पण जोरात होता, त्याच्यामुळे काय झालं की दुपारी 3-4 पर्यंत पाण्याची लेवल बरोबर होती। त्यानंतर अचानक पाणी वाढलं आणि ते मध्यरात्रीला ते जवळजवळ 20,000 क्युसेक्सच्या आसपास आमचं लेवल जी आहे आमच्या हिशोबाने तेवढं लांब गेलं। त्यामुळे दुकानात ते 10 फूट पाणी इथं होतं, 8 ते 10 फूट। किती नुकसान झालं पाण्यात? आता नुकसानचा अंदाज काय की माल काही वाहून जातो त्या अंदाज काढता येत नाही, पण 50-60 हजारचं नुकसान होऊनच जातं आमचं। किती दुकानांमध्ये साधारण पाणी शिरलं होतं? हे साधारणतः दोन्ही बाजूने मिळून 100 दुकान आहे तिथे। 100 दुकानं, 15 ते 20 टपरे पण वाहून गेले त्याच्यामुळे। 15 ते 20 टपऱ्या वाहून गेल्या। 100 दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं इथले स्थानिक व्यापारी जे आहेत ते सांगतायत। प्रशासनाच्या वतीनं खरं तर काल या सगळ्या दुकानदारांना सूचना देखील देण्यात आली होती की गंगापूर धरणातनं ज्या पद्धतीनं पाण्याचा विसर्ग होतोय त्या पार्श्वभूमीवर दुकानांमधलं साहित्य जे आहे ते त्यांनी इतरत्र हलवावं। मात्र रात्रीच्या सुमारास अचानक पाण्याची पातळी वाढली, हे पाणी जे आहे ते सराफ बाजारातल्या दुकानांमध्ये शिरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।